मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। गेल्या आठवड्यापासून सततच्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जलमय झाले आहेत। नद्या तुडुंब भरल्या, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आणि गावं, रस्ते पाण्याखाली गेलेत। मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये नद्यांना पूर आला, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। विदर्भात यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथं पिकाचं मोठं नुकसान झालं। काही जनावरं आणि नागरिक वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या। राज्यातील 51 पैकी 45 धरणं 100% भरली आहेत। 36 धरणांमधूनच विसर्ग सुरू आहे। धाराशिवमध्ये शाळा कोसळली आहे। 1500 नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं। सरकारने मदत कार्य सुरू केले आहे। NDRF पथकं, स्थानिक प्रशासन, अगदी तुळजाभवानी संस्थेनेही आर्थिक मदत जाहीर केली आहे। कृषी मंत्र्यांनी पंचनामा त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचू शकेल।